श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, हिंदू धर्म परंपरेमध्ये भगवान दत्तात्रेय यांना अत्यंत उच्च आणि पूजनीय स्थान दिले गेले आहे. त्रिमूर्ती स्वरूप मानल्या जाणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा अंश त्यांच्या व्यक्तिमत्वात एकवटलेला असल्याचे मानले जाते. दत्त संप्रदायात अनेक अवतारांचे वर्णन आढळते आणि त्या अवतारांपैकी एक अत्यंत प्रभावशाली अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. दत्त संप्रदायांच्या भक्त परंपरेत स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट या नगरीत स्वामी समर्थांनी दीर्घकाळ वास्तव्य केले आणि त्या काळात असंख्य भक्तांना मार्गदर्शन, आश्रय आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. दत्त परंपरेतील पहिले पूर्ण अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे श्री नरसिंह सरस्वती आणि त्यानंतरचा तिसरा पूर्ण अवतार म्हणून स्वामी समर्थांना मानले जाते. परंपरागत मान्यतेनुसार श्री नरसिंह सरस्वती हेच पुढे श्री स्वामी समर्थ या स्वरूपात प्रकट झाले. मी नरसिंह भान आहे आणि श्री शैलमन जवळील कर्दळी वनातून आलो आहे असे श्री स्वामी समर्थ स्वतः म्हणत असत, असे अनेक भक्त चरित्रात नमूद आहे. या वचनातून त्यांच्या पूर्वावताराशी असलेले नाते सूचित होते. जीवन प्रवासात विविध प्रदेशात भ्रमण करणाऱ्या स्वामींनी अनेक ठिकाणी विविध नावांनी आणि स्वरूपांनी दर्शन दिल्याचे उल्लेख आढळतात. इसवी सन 1856 च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट येथे आले. ते आधी मंगळवेढा येथे काही काळ वास्तव्य करून तेथून अक्कलकोटकडे प्रस्थान केले. जेव्हा त्यांनी प्रथमच अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा गावातील खंडोबा मंदिर येथे त्यांनी मुक्काम केला. हा दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 अनल नाम संवत्सर रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 असा होता. या दिवशी अक्कलकोटमध्ये त्यांचे प्रकट दर्शन झाले, म्हणून हा दिवस स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. सन 2026 मध्ये हा उत्सव शुक्रवार 20 मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. स्वामी समर्थांचा उगम विद्यमान आंध्र प्रदेशातील श्री शैलमन परिसरातील कर्दळीवन येथे झाल्याचे मानले जाते. तेथून त्यांनी भारतभर म्हणजेच आज सेतू हिमाचल असा विस्तृत भ्रमण प्रवास केला. इतिहासानुसार इसवी सन 1459 मध्ये माघ वद्य प्रतिपदा शके 1380 रोजी श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर श्री शैल यात्रेच्या निमित्ताने ते कर्दळीवन येथे गेले आणि तेथे अदृश्य झाले. असे सांगितले जाते की त्या कर्दळीवनात त्यांनी जवळपास 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी मोठे वारूळ तयार केले होते. काळ पुढे सरकत असताना एक दिवस उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्या जंगलात लाकूड तोडत होता. काम करत असताना त्याच्या हातातील कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली. वारुळावर कुऱ्हाड लागताच त्यातून रक्ताची धार बाहेर वाहू लागली. त्याच वेळी एक दिव्य तेज प्रकट झाले आणि त्या तेजातून एक अजानुबाहू तेजस्वी आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेली मूर्ती उद्धवांच्या समोर उभी राहिली. तेच होते श्री स्वामी समर्थ. आपल्या हातून अशा महापुरुषाला इजा झाल्याचे पाहून उद्धवाला अत्यंत दुःख झाले आणि त्याला भीतीही वाटू लागली. परंतु स्वामी समर्थांनी त्याला अभय दिले, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे मन शांत केले. त्यानंतर त्यांनी गंगा तीराकडे प्रस्थान केले. गंगा काठावर भ्रमण करत करत ते कोलकाता येथे गेले आणि तेथे महाकाली मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी काशी, प्रयागराज अशा अनेक पवित्र स्थळांना भेट दिली. पुढे उत्तर भारतातून दक्षिणेकडे येत ते पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा येथे काही काळ वास्तव्य करत अखेर अक्कलकोट येथे स्थिरावले. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास 22 वर्षाच्या त्यांच्या वास्तव्यामुळे ही नगरी एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाली. दत्त भक्तांच्या श्रद्धेनुसार अक्कलकोट हे मोक्षधाम मानले जाते. स्वामींचे परमभक्त स्वामीसूत सांगतात की परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ यांच्या उपस्थितीमुळे अक्कलकोट ही भूमी अत्यंत पवित्र बनली आहे. त्यामुळे अक्कलकोटला अमरकोट असंही संबोधलं जातं. जो भक्त अक्कलकोटला येऊन स्वामींच्या चरणी शरण जातो त्याला आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग खुला होतो अशी श्रद्धा आहे. जगात मोक्ष प्राप्तीसाठी अनेक कठीण साधना, तपश्चर्या आणि दीर्घकाळाचे आध्यात्मिक प्रयत्न करावे लागतात. परंतु अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन आणि त्यांच्यावरील श्रद्धा यामुळे ही भक्तांना
आध्यात्मिक समाधान आणि मुक्तीचा अनुभव मिळतो असे भक्त मानतात. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी अनेक अद्भुत चमत्कार घडवून भक्तांचे दुःख दूर केले आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. ज्यांना त्या काळात त्यांच्या लीला प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य लाभले ते अत्यंत भाग्यवान मानले जातात, कारण संपूर्ण सृष्टीचे पालन करणाऱ्या परब्रह्माच्या दिव्य लीला अनुभवण्याचे सौभाग्य त्यांना लाभले. स्वामी समर्थांच्या सहवासात राहण्याची संधी मिळालेल्या लोकांचे भाग्य इतके महान मानले जाते की देवतांनाही त्यांना वंदन करतील असे भक्त सांगतात. म्हणूनच स्वामी भक्तांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या पवित्र दर्शनाने आपले जीवन धन्य करावे असे सांगितले जाते. स्वामींच्या चरणी नम्रतेने सेवा करावी, आपल्या मनातील षडविकारांचा त्याग करावा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांना शरण जावे. स्वामींच्या चरणधुळीला मस्तकावर धारण करावे आणि त्यांच्या नामस्मरणात मन एकाग्र करावे. भक्तीच्या स्वामी सेवेलाच आपली साधना आणि दैनंदिन पूजा मानावी. अशी श्रद्धा ठेवली तर जीवनातील सर्व मनोरथ पूर्ण होतात असे स्वामी भक्त मानतात. स्वामी समर्थ हे कल्पवृक्षाप्रमाणे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत. संपूर्ण सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या परम शक्तीसाठी अशक्य असे काहीच नाही. म्हणूनच भक्त भावनेतून असं म्हटलं जातं की अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ हे दीनदुबळ्यांचे रक्षण करणारे, भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व ब्रह्मांडाचे स्वामी मानले जातात. श्री म्हणजे सर्व गुणांनी संपन्न, स्वामी म्हणजे संपूर्ण विश्वाचे अधिपती आणि समर्थ म्हणजे ज्याच्यासाठी अशक्य असे काहीही नाही. अशा सर्वेश्वर स्वामींच्या पवित्र वास्तव्यामुळे अक्कलकोट हे स्थान आज भूवैकुंठ म्हणून ओळखले जाते. जसे भगवान विष्णू यांचे वैकुंठधाम मुक्तीचे स्थान मानले जाते, तसेच स्वामींच्या पदस्पर्शाने अक्कलकोटही भक्तांसाठी मुक्तीचे माहेरघर बनले आहे. पूर्वी प्रज्ञापूर म्हणून ओळखले जाणारे हे गाव स्वामी समर्थांच्या आगमनानंतर अक्कलकोट म्हणून प्रसिद्ध झाले आणि स्वामींच्या वास्तव्यामुळे ते अमरकोट म्हणूनही गौरवले जाऊ लागले. असे मानले जाते की अक्कलकोटला येणारा प्रत्येक भक्त 84 लाख योनीच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग प्राप्त करतो. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी मानलं जातं. परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ यांच्या सुमारे 23 वर्षाच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटची भूमी पवित्र झाली आहे. तेथील मातीच्या प्रत्येक कणात स्वामींचे चैतन्य आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे. तेथील प्रत्येक घर, प्रत्येक मंदिर आणि प्रत्येक स्थळ हे स्वामींचे दिव्य लीलांचे साक्षीदार मानले जाते. अक्कलकोट मधील वटवृक्ष मंदिर परिसरातील भव्य वडाचे झाड आजही स्वामी समर्थांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून उभे आहे. याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ अनेकदा विराजमान होत असत अशी परंपरा सांगितली जाते. या वटवृक्षाखाली ध्यानधारणा केल्यास मनाला शांतता मिळते आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो असे भक्त सांगतात. त्यामुळे जीवनाचे सार्थक करण्यासाठी आणि मोक्ष मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी भक्तांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. स्वामींच्या कृपेने भक्तांच्या जन्ममरणाचा फेरा संपतो आणि त्यांना दिव्य आध्यात्मिक आनंदाचा अनुभव मिळतो. अशी श्रद्धा ठेवून भक्त स्वामींच्या सहवासात स्थान मिळावे अशी प्रार्थना करतात.